सागर हा वाटाड्या ठरल्याप्रमाणे व ठरल्या ठिकाणी आमची वाट बघत होता. आम्ही वेळेवरच तळरान या गावी पोचलो. पण सागरच्या घरी न राहता आम्ही याच हनुमान मंदिरात रात्री जेवण करून मुक्काम केला. बजरंगबलीचे दर्शन घेऊन सकाळी सागर बरोबर भोजगिरीच्या पायथ्याकडे निघालो. गावातील सकाळ अतिशय रमणीय अशी होती. बगळ्यांच्या थव्याने आमचे स्वागतच केले. कल्याण नगर मार्ग माळशेत घाटातून खुवी फाट्याच्या पुढील गणेश खिंडी उतरल्यावर मड येथून नगर कल्याण रस्त्याच्या उजव्या बाजूने सरळ 10 ते 12 किलोमीटर अंतरावर गेल्यास आपल्याला जुन्नर तालुक्यातील तळरान हे गाव लागते. तळरानहून थोडे 1-2 किलोमीटर पुढे आल्यावर या पोल्ट्री फार्मवर आम्ही गाडी लावून पुढे भोजगिरीकडे प्रस्तावना केली. वाटेत असलेल्या एका शेतकऱ्याने आम्हाला चाय पाणीसाठी आग्रह केला. चाय पाणी पिऊन आम्ही भोजगिरीकडे प्रस्तावना केली. वाटेत आम्हाला अशा प्रकारचे रानमेवे खावास भेटले. घनदाट जंगलातून जाणारा दोंड्याचा व भोजगिरीचा मार्ग हा सरळ चढायचा व दमछाक करणारा असाच होता. सह्या पर्वत रांगेतील भोजगिरीच्या या माथ्यावरून माळशेत घाटाच्या आजूबाजूचे हिमगय दृश्य पाहायला मिळते. या ठिकाणावरून आपणास कित्येक किल्ले, अनेक सुळके, शिखरे, दऱ्या, खोरे, पिंपळजोग धरणाचा बॅकवॉटर, MTDC आणि माळशेत घाटातील नागबोळी वळणावर चालणाऱ्या गाड्या जणू काही खेळण्यातच असल्यासारख्या भासत होत्या. व तसेच खाली असलेल्या वाड्या, घरे जणू काही दीपावलीतील बालगोपालांनी तयार केलेले किल्ल्यातील खेळणीच आहे असं वाटत होते. या माथ्यावरून एका बाजूला हडसर, निमगिरी, हनुमानगड, दौंडिया, मोरोशीचा भैरवगड, वराडी, वनदेव इत्यादीचे दर्शन होते. तर दुसऱ्या बाजूला हरिश्चंद्रगड, शिंदोबा, उदळ्या, हटकेश्वर टेकड्यासह अनेक रांगा आपल्या नजरेत पडतात. त्याचबरोबर रतनगड, अलंग, मलंग, मदन, आजोबा, रोहिदास, नापता इत्यादी किल्ल्यांची व सुळक्यांची शिखरांची मांदियाळी आपल्या नजरेत पडते.
महत्त्वाचं फळ आहे. हे अष्टमीच्या वेळेस गोकुळ अष्टमीच्या वेळेस ते उपवास धरल्यावरती इकडे गावाकडे फक्त एवढंच खाऊन उपवास धरतात. ते कसं बनवायचे कसे? ते आपण चूल पेटवल्यावरती ते हारावरती टाकल्यावरती ते टलफर निघते. ते टलफर काढून टाकायचं ना, आतमध्ये एक असं छोटंसं बी सारखं निघते, तेवढंच खायचं. ओके. आमच्या बरोबर आज ट्रेकिंग करायला आमचा मित्र वाटाड्या सागर याने घरी पण आमच्यासाठी एवढं मस्त जेवणाची सोय केली. आमरस वगैरे, पुरणपोळी आणि बटाट्याची भाजी, डाळ, भात, अतिशय सर्व जेवण आम्ही मनतृप्त झाले एकदम. धन्यवाद. आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद. तसेच आवडल्यास सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.